नमस्कार मंडळी, आजच्या या अतिशय खास आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। कधी तुमच्यासोबत असं घडलंय का की अचानक तुमचे हात किंवा मग पाय सुन्न पडतात आणि त्याच भागामध्ये एक विचित्र झिंझिण, सनसनाट किंवा मग शहारल्यासारखी भावना तुम्हाला जाणवते। बऱ्याच वेळा असं काहीही कारण नसताना घडतं आणि थोड्या वेळाने आपोआपच आपल्याला ठीकही वाटतं। बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात, कारण वाटतं की काही गंभीर गोष्ट ही असूच शकत नाही। पण हेच जर पुन्हा पुन्हा होत असेल, तुमचे हातपाय वारंवार सुन्न पडत असतील, टोचल्यासारखं वाटत असेल, त्रासदायक वाटत असेल, वेदनाही होत असतील, तर ही बाब हलक्यात घेण्यासारखी नाही, कारण कदाचित यामागे एखादा गंभीर आजार सुरू होऊ शकतो। यासाठीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत की हातपाय सुन्न का होतात, त्यामागचं नेमकं कारण काय असतं, कोणते आजार किंवा अडचणी यामागे लपलेले असू शकतात आणि हे थांबवण्यासाठी कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो। म्हणून संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर यातील माहिती तुमच्या उपयोगाची वाटली तर एक लाईक नक्की करा। तुमच्या लाईकमधून आम्हाला एक उत्साह मिळत असतो, पाठिंबा आहे तुमचा असं समजत असतं आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे म्हणून हिंमत आणि प्रेरणा देखील मिळत असते। जर अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण नवीन व्हिडिओ मी बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि ते तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता। सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की हे सुन्नपणा कसा ओळखायचा। म्हणजे जर तुम्ही एखादी वस्तू हातामध्ये घेतली आणि ती पकडली आहे हे जाणवलंच नाही किंवा मग हळूहळू त्या ठिकाणी सनसनाट, झिंझिण किंवा मग टोचल्यासारखं वाटायला लागलं तर समजून घ्या की तो भाग सुन्न होतोय। कधी कधी कोणतंही कारण नसताना हात किंवा मग पाय झोपून जातात आणि तुम्ही जर थोडंसं हलवलं किंवा मग सौम्य मसाज केलं तर काही वेळाने ते बरे सुद्धा होतात। पण ही अडचण का होते तर आपल्या हातापायामध्ये खूप साऱ्या नसा असतात आणि जर त्या नसांमधून रक्तप्रवाह व्यवस्थित होत नसेल तर अशा वेळी त्याच्यामध्ये अडथळा येत असेल तर तेथे झिंझिण, सुन्नपणा आणि जळजळीसारखा त्रास तुम्हाला होऊ शकतो। ही अडचण अनेक कारणांमुळे होऊ शकते, पण त्यातली दोन प्रमुख कारणं म्हणजे पहिलं कारण आहे कार्पल टनल सिंड्रोम। जर तुम्हाला हाताच्या बोटांमध्ये, मनगटामध्ये किंवा तळहाताला वारंवार झिंझिण वाटत असेल तर ही समस्या त्या ठिकाणी असलेल्या बीज नस दाबली गेल्यामुळे होऊ शकते। ही नस थेट तुमच्या बोट, तळहात आणि हाताच्या वरच्या भागाशी जोडलेली असते। या अवस्थेत तुमचा अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटामध्ये सर्वाधिक झिंझिण जाणवते। जर ही लक्षणं सुरुवातीला ओळखली तर उपचार अगदी सोपे होऊ शकतात। काम करताना अधेमध्ये हात आणि बोटांना थोडा आराम द्या। दिवसातून 2-3 वेळा मनगटाला घड्याळाच्या दिशेने किंवा मग उलट दिशेने फिरवा। ही साधी व्यायाम पद्धती नसांवरचा ताण कमी करते आणि त्यामुळे झिंझिण आणि वेदना कमी होतात। दुसरं सामान्य कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असणं। जेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह आणि मॅग्नेशियम यासारख्या महत्त्वाच्या खनिज आणि जीवनसत्वांची कमतरता होते तेव्हा आपले हात आणि पाय सुन्न पडू लागतात। अशा वेळी शरीर लगेच थकायला लागतं, अशक्तपणा जाणवतो आणि आळससुद्धा वाढतो। जर ही पोषक तत्व तुम्ही आहारातून मिळवू शकत असाल तर तो सगळ्यात चांगला मार्ग आहे। गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन सप्लिमेंट्सही तुम्ही घेऊ शकता, पण शक्य असेल तिथे रोजच्या जेवणातूनच ही पोषण मूल्ये मिळाली तर ते अतिशय उत्तम, म्हणजे औषधांची गरजसुद्धा पडत नाही। खूप घट्ट कपडे घालणं, सतत एका स्थितीत बसणं किंवा उभं राहणं यामुळे देखील नसांवरती दाब येतो आणि झिंझिण किंवा मग सुन्नपणा जाणवू शकतं। जर तुमचं शरीर हालचाल न करता दिवसभर खुर्चीमध्ये बसून राहत असेल तर रक्तप्रवाह मंदावतो आणि याच कारणामुळे अशा समस्या सुरू होतात। कधी कधी ही लक्षणं थायरॉईड, मधुमेह, स्ट्रोक किंवा मग कोणत्या तरी नसांशी संबंधित गंभीर आजारामुळेही होऊ शकतात। म्हणूनच जर हे वारंवार घडत असेल तर डॉक्टरांकडून एकदा तपासणी करून घ्या। जेव्हा अडचणीचं नेमकं कारण समजेल तेव्हा त्यावर उपचार करणं सोपं होईल आणि लवकर आराम मिळेल। डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधही घेतली जाऊ शकतात। आता काही सोपे घरगुती उपाय बघूया जे तुम्ही रोज करत राहिलात तर सुन्नपणा आणि झिंझिण्यांपासून खूप मोठा दिलासा मिळू शकतो। जर ही समस्या एखाद्या विशिष्ट भागामध्ये, हात किंवा पायांमध्ये वारंवार जाणवत असेल तर रोज सौम्य मालिश करण्याची सवय लावा। दररोज झोपण्यापूर्वी काही मिनिटं हात-पायांची हलक्या हाताने मालिश करा। यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, स्नायूंना बळकटी मिळते आणि अशक्तपणा हळूहळू कमी होतो। त्यामुळे सुन्नपणातही लवकर फरक पडतो। जर काही गंभीर त्रास नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल।
सोबतच तुम्ही थोडा वेळ काढून हलका फुलका व्यायाम, बाजूने वळून स्ट्रेचिंग किंवा मग कोमट पाण्याने शेक करण्याचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता. जर ही अडचण खूप दिवसांपासून आहे तर एक साधा पण उपयोगी उपाय, एका भांड्यामध्ये थोडं पाणी नीट उकळून घ्यायचं. जेव्हा पाणी उकळायला लागेल तेव्हा त्यात 1 चमचाभर सैंधव मीठ टाकायचं. हे मीठ कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतं. जेव्हा पाणी थोडंसं थंड होऊन कोमट होतं, म्हणजे सहन होईल इतकं, तेव्हा हात किंवा मग पाय सुन्न होतात त्या भागांना 10 मिनिटांसाठी त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा. पाणी थेट त्या जागी लागू दिलं पाहिजे. हे केल्याने खूप लवकर आराम मिळतो आणि शरीराला शांतता मिळते. आता आणखी एक प्रभावी आणि सहज करता येणाऱ्या उपायाबद्दल आपण बोलत आहोत, तो म्हणजे दालचिनीचं रोजचं सेवन. दालचिनीमध्ये नैसर्गिकरित्या असे घटक असतात जे शरीरात रक्तप्रवाह चांगला ठेवायला मदत करतात. एका प्रसिद्ध वैज्ञानिक संशोधनामध्ये हे स्पष्ट झाले आहे की जो व्यक्ती रोज थोडीशी दालचिनी आपल्या आहारामध्ये घेतो तो अनेक आजारांपासून दूर राहतो. दालचिनी शरीरात रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच आपली इम्युनिटी हळूहळू वाढवते आणि आपल्याला रोजच्या आजारांशी लढण्याची ताकदसुद्धा मिळते. दालचिनी घेतल्याने केवळ सुन्नपणा किंवा झिणझिणीतच नाही तर सांधेदुखी, पाठदुखी, गुडघ्यातील जडपणा आणि शरीरातील इतर भागातही वेदना हळूहळू कमी होतात. चला तर मग आता पाहूया की या चमत्कारी औषधांचा उपयोग नेमका कसा करायचा. सर्वात पहिला सोपा उपाय म्हणजे अर्धा चमचा म्हणजे अर्धा चमचा छोटासा दालचिनी पावडर घ्यायची आणि ते कोमट पाण्याच्या एका ग्लासमध्ये मिसळून सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे. दुसरा उपाय, अर्धा चमचा दालचिनी पावडर, त्यात 1 चमचा शुद्ध देशी मध मिसळा आणि ते मिश्रण चाटून खा. त्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्या. हे दोन्ही उपाय खूपच प्रभावी आणि फायदेशीर आहेत. जर तुम्ही यांचा नियमित वापर केला तर हातपाय सुन्न होणं, झिणझिणीचा त्रास हे सगळं हळूहळू कमी होऊ लागतं. हा उपाय उपाशीपोटी केल्यास उत्तम, पण हवंच असेल तर दुपारच्या जेवणानंतर 2 तासांनीही तुम्ही करू शकता. आता पाहूया अजून 2 घरगुती पण शक्तिशाली उपाय जे आपल्या नसांना बळकट करतात. एक म्हणजे आलं, सुकं आलं म्हणजे सुंठ, आणि दुसरं म्हणजे हळद. ही दोन्ही औषधं आपल्याला आधीपासूनच परिचित आहेत. जर रात्री झोपण्याआधी तुम्ही हळद आणि सुंठ यांचा दुधामध्ये वापर केला तर त्या नसांना ताकद देतात आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारतं. कसं करायचं? 1 ग्लास दुधाला मंद आचेवर उकळायचं. त्यात 1/4 चमचा सुंठ पावडर टाकायची आणि तितकंच हळद पावडर टाकायची. हे दूध थोडं कोमट झाल्यावर झोपण्याच्या अर्धा तास आधी ते पिऊन घ्यायचं. शक्य असेल तर बाजारातून रेडीमेड पावडर घेऊ नका. त्याऐवजी घरीच सुंठ पावडर आणि घरीच हळद तुम्ही स्वतः आणून बनवू शकता. घरच्या घरी शुद्ध पावडर तयार करा, कारण बाजारामध्ये मिळणाऱ्या पावडरमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. घरचं औषध जास्त गुणकारी आणि सुरक्षित असतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रक्तप्रवाह कायम सुरळीत ठेवणं. यासाठी काही छोट्या सवयी लावून घ्या. दररोज सकाळी किंवा मग संध्याकाळी किमान 15 ते 20 मिनिटं चालायला जा. थोडाफार योगाभ्यास करा आणि मोहरीचं तेल किंवा मग तीळ तेल घेऊन रोज हातपायांना मालिश करा. आता आपण पाहूया आहारात काय बदल करायचे जे या त्रासावरती कायमची मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात. तुमच्या जेवणामध्ये अशा काही गोष्टी असाव्यात ज्यामध्ये विटॅमिन B12, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. काही उपयुक्त गोष्टी, केळ पोटॅशियमसाठी अगदी उत्तम असतं. पालक लोहाचं भरपूर प्रमाण असतं. खजूर, मनुका, तीळ, गुळाचे लाडू, चकली हे पदार्थही उपयुक्त असतात. नाशपतीचा हंगाम असेल तर ते अवश्य खा. जर्दाळू आणि संत्री ही तुमच्या आहारामध्ये असायला हवी. सोयाबीनपासून बनवलेले पदार्थ, टोफू, सोया चंक्स हे शरीराला बळकटी देतात. आता पाहूया विटॅमिन B12 कुठून मिळतं. जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या जसं की बटाटा, गाजर, मुळं, रताळं यामध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्याशिवाय दूध, दही, लोणी, पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्येही हे खूप जास्त प्रमाणामध्ये आढळतं. जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंडी, मासे, चिकन आणि सी फूड यामध्ये B12 चांगल्या प्रमाणामध्ये असतं. पण लक्षात ठेवा, अतिसेवन करू नका. यामुळे युरिक ॲसिड आणि कोलेस्टेरॉल वाढू शकतं. जर नॉनव्हेज घ्यायचंच असेल तर माशांचा पर्याय सर्वोत्तम आहे, कारण इतर मांसाहारी गोष्टींपेक्षा मासे अधिक आरोग्यदायी असतात. एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय, रात्री 1 मूठभर मनुका पाण्यामध्ये भिजवून ठेवा. सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्या आणि तो मनुका देखील खाऊन घ्या. हा उपाय सलग 2 महिने केल्यास अनेक शारीरिक अडचणी हळूहळू कमी होऊ लागतात. खजूर, डाळिंब, चांगले पिकलेले पेरू आणि डार्क चॉकलेट या गोष्टी शरीराला आवश्यक पोषक तत्व देतात. लसणाचा वापर नक्की करा, कारण तो शरीरातला रक्तप्रवाह वाढवतो आणि हेच तर आपल्या त्रासांवरती खरं औषध आहे. तुम्ही लसूण भाजीमध्ये घालू शकता किंवा मग सकाळी उपाशीपोटी 2 लसूण पाकळ्या बारीक चिरून त्यावर 1 चमचा मध घालून चावून खा. हा साधा उपाय शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो.
हिरव्या पालेभाज्या, जमिनीपासून मिळणाऱ्या भाज्या, फळं आणि सुकामेवा हे सगळं तुमच्या शरीराचं पोषण वाढवायला मदत करत असतं. ड्रायफ्रूट्स खाताना नेहमी ते 6 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि मग सकाळी त्यांचं सेवन करा. यामुळे ते पचायला हलके होतात आणि शरीराला जास्त फायदा देतात. हे लक्षात ठेवा की आपल्या शरीरातील बहुतेक आजार आपला आहार आणि दैनंदिन सवयींशी जोडलेले असतात. जर तुम्ही तुमच्या जेवणाकडे आणि जीवनशैलीकडे थोडं लक्ष दिलं तर तुम्ही कायम तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता. जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा होता त्याबद्दल कमेंटसुद्धा करा. त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मग मित्रमंडळींसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.